नीट परीक्षेतील निकालात गोंधळ झाल्यामुळे देशभरात विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये रोष पाहायला मिळतोय। नीट परीक्षेच्या निकालाच्या गोंधळाविरोधात प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे। नीट परीक्षेत एकाच सेंटरवरच्या 6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळतात असा सवाल याचिकेतून करण्यात आला आहे। एकच मागणं आहे की आम्हाला हे ग्रेस सिस्टीम मान्य नाहीये। बरोबर। नंबर 2, ज्या 8 जे 6 मुलांना आउट ऑफ मार्क आहेत आणि ज्या 2 18 आणि 19 एका सेंटरचे मुलं आहेत, ह्यांचे रोल नंबरचं पाहिलं नाही तर याद आहे माझ्याकडे, ह्यांचे रोल नंबरचं पाहचाल ना तुम्ही एकदम 200 300 फरकाच्या रोल नंबर्स आहेत आणि बाकी जे आउट ऑफ गुण घेतले त्यांचे 4 लाखाचा फरक आहे। एका सेंटरच्या 6 मुलांना आउट ऑफ 2 मुलांना 718 719 गुण कसे मिळू शकतात? भारतात असं एकही सेंटर नाहीये। मग त्या सेंटर सगळे हुशार होते का? बरोबर। त्याच मुलांना कसा ग्रेस मिळतो? हे सगळं चौकशीचा विषय आहे। आणि बिहारमध्ये जो पेपर फुटलाय, जो FIR दाखल आहे, याची व्याप्ती कुठेपर्यंत आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।